डॉक्टर सिंगणे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व शिवसेना नेते आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि नेते आदरणीय चंद्रभाऊ संचिती, मंचावर उपस्थित आमदार आदरणीय संजीवभाऊ गायकवाड, आदरणीय सौ श्वेताताई महाले, संजीवनी आले का राजेंद्र? अच्छा. त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर, कायंदे साहेब, विजयराजे शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष नाजीरभाऊ काजी, जिल्हाध्यक्ष शांतारामजी दाने, राजपूतजी, त्याचप्रमाणे गोल्लरजी, नानाभाऊ तायडे, अजून कोणी राहिले का बघ? काय तिकडे बाहेर आले, इकडं काही राहिलं का? आकाशचा प्रॉब्लेम होतोच आहे ना, की तो जरा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो स्टेजवर बसत नाही, त्यामुळे दिसत नाही. त्याला म्हटलं तो खुर्ची घेऊन इथं बस, खडक दिसला पाहिजे. आणि नुकतेच पदार्पण केलेले आदरणीय संजीवभाऊ रायमुलकर, आदरणीय मंच व उपस्थित सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी व मित्रांनो, आपलं नियोजन हे होतं की अरे जाऊ दे बाबा, आता काही महाराज जाऊ दे ना, मोबाईल कोण आहे, अहो थोडं बसून जा आता, हे बा जाऊ दे, आपल्याला काही फोटो सगळे फेसबुकवर इतके फोटो मिळणार आहेत तुम्हाला की कोणाचाही चोरला तरी चालते. तसंही आपला बरं, या आता फक्त एक दुसऱ्याला काही समजून नका सांग, काय होतं तो त्याला सांगते, तो त्याला सांगते. हा समन्वय बसल्या बसल्या तुम्ही करू शकता. आपल्या आजूबाजूचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते बघून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये तो कार्यकर्ता आपल्यासोबत ताळमेळ जमला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांची ओळख आजूबाजूला आहे, त्याची बसून घ्या. तसंही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा समन्वय चांगला आहे. आणि आज 11 वाजता आपण जेवण आणि 1 वाजता कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं, परंतु थोडंसं बाहेरील कार्यक्रम खासदार साहेबाला होते, थोडे सिंगणे साहेब आले वेळेवर, बाकीचे जे कार्यक्रम त्यामुळे थोडं लेट झालं. आणि त्यामुळे खूप कमी वेळानं सभेचं मानसशास्त्र हे आहे. त्या मानसशास्त्राच्या आधारे जर आपण विचार केला तर 1.5 तासाच्या वर कोणतीही सभा होता कामा नये. 1.5 तासाच्या वर सभा लांबली की समोरच्यांचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडत असतं. आणि म्हणून प्रत्येकानं त्या पद्धतीनं मोजकच जर बोललं आणि महत्वाचं बोललं तर मला वाटतं की समोरच्याचे होणार नाही आणि स्टेजवर त्यांचे होणार नाही. कारण की खूप पल्लेदार भाषण ऐकलेलं आहे. म्हणजे 1.5 तासाचा कार्यक्रम सिंगणे साहेबांनी करायचा म्हटलं तर एखाद्या 45 मिनिटं एकटाच बोलत बसतो, 1.5 तास. त्यामुळे आणि कसं असतं की आपली कुवत जेवढी आहे तेवढं घुसेल ना आपल्या डोक्यामध्ये, आणि खूप काही घुसवायचंच नाही आहे, खूप काही विचारही करायचा नाही आहे. विचार काय? महायुती. आणि महायुतीच्या या 1.5-2 वर्षाच्या आपल्या सरकारच्या कार्यकाळानंतर ही पहिली आपली एकत्रित सभा. आणि या सभेचं नियोजन जे आहे ते असं ठरलं होतं की जेव्हा आपले महायुतीचे सन्माननीय नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार केला की आपण राज्य चालवतोय, विविध प्रकारच्या इतक्या चांगल्या योजना की ज्या गरीब कल्याणाच्या असतील, शेतकरी हिताच्या असतील, सर्वसामान्य जनतेच्या असतील, त्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत देतोय. परंतु मध्ये ज्या अडचणी आल्या
विरोधी पक्ष महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं रोज काही ना काही प्रकरण काढून, रोज काही ना काही आरोप करून, रोज गणित आरोप करून खालच्या स्तरावर जाऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करते आहे, त्यामध्ये ह्या योजना शेतकरी हिताच्या, सगळ्या हिताच्या योजना ह्या आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही आणि आपले सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात की नाही, तो प्रयोग जो आहे तो थोडासा उशीर झाला. आणि म्हणून शेवटी या ठिकाणी विचार केला की आपण महायुतीचे मेळावे जे आहेत, कारण वरते एकदम चांगल्या प्रकारे शासन आपलं चालू आहे, सर्व पक्षाचे नेते हे 3 नेते आणि मग आरपी असतील, माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, रयत क्रांती संघटना असेल, पीडीपी असेल, बाकी अजून शिवसंग्राम, अशा सगळ्या संघटना, कवाडे साहेब असतील, कुमारेताई असतील, रासप असेल, विनय कोरेजी असतील, बच्चू कडू असतील, या सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि ठरवलं की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी 14 तारखेला 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित सभा, ही महायुतीची सभा 14 तारखेला घ्यायची ठरवलं. आणि तो आजचा दिवस. आज पूर्ण महाराष्ट्रात 36च्या 36 जिल्ह्यामध्ये, शासकीय जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या सभा चालू आहे. त्यामुळे एक वातावरण जे आहे, आपण काम करतोच आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय, राष्ट्रवादीचा करतोय, शिवसेनेचा करतोय, आरपीआयचा करतोय, गवारे साहेबांचा करतोय, रयत क्रांतीचा करतोय, सगळ्या पक्षाचे आपापल्या परीनं जनतेला न्याय देण्याचं काम, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम आपण सातत्यानं करतात. परंतु एकत्रितपणे जोपर्यंत आपण बसत नाही, आपलं मनोमिलन आहे, हे मतभेद कोणामध्ये नाही आहे. तसे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही पहिल्यापासून एकत्र आहेत. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आजचा मेळावा त्या पार्श्वभूमीवर होतोय की ज्या पार्श्वभूमीवर शिवसेना ही माननीय एकनाथराव शिंदेची खरी शिवसेना ही डिक्लेअर झाली, त्या आनंदाच्या एका याच्या पर्वावर ही आपले होत्या. म्हणजे आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी 25-30 वर्षाची युती होती ती जशीच्या तशीच आहे. माननीय रामदासजीभाई आठवले वगैरे हे तर आहेतच, बाकी पक्ष आता अजून जॉईन होत आहेत किंवा झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षातले आपले माननीय अजितदादा जे आपले नेते आहेत, त्यांनी एक मोठा विचार केला की या देशामध्ये जो विकास आहे, या महाराष्ट्रामध्ये विकासाला चालना जर द्यायची असेल तर सर्वमान्य नेतृत्व या देशाचं नव्हे तर जगामध्ये ज्या नेतृत्वाला मान्यता आहे असे माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास साधला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे. या उदात्त हेतून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो या महायुतीमध्ये आला. आणि आनंद हा या गोष्टीचाही आहे की माननीय शिंदे साहेब आमचे मित्र आहे, मोठे भाऊ सुद्धा आहेत, त्यांनी मोठ्या मनानं अजितदादाचा आणि त्यांचाही तोच निर्णय होता, आमचं बऱ्याच वेळेस बोलणं पाहिलं की एक विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण शेवटी या विकासाच्या पर्वामध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, हा सगळ्यांचा विचार होता. मध्ये काही घडामोडी झाल्या तर मी राजकीय भाष्यात जाणारच नाही, कारण हा महायुतीचा मेळावा याच्यावर मला राजकीय बोलायचं नाही, प्रास्ताविकामध्ये बोलतोय, फक्त पार्श्वभूमी सांगतोय. त्यामुळे मी मोदीजींनी काय कामं केले, महाराष्ट्र शासनाचे काय कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि माझी विनंती महायुतीच्या कार्यकर्त्यांना ही राहणार आहे की आता आपल्या समोरचा पहिला तास जो आहे तो आहे येणारी लोकसभा. आणि जगमान्य विश्वमान्य नेतृत्व आपल्याजवळ आहे की ज्या नेतृत्वाला दुसरं कोणतंही पक्षाचं नेतृत्व त्याच्या पुढे उभं राहण्याची हिंमत नाही. महाविकास आघाडी असो का इंडी असो, हे सगळे जरी एकत्र आले तरीही आपलं नेतृत्व एवढं उजू आहे की त्या नेतृत्वाच्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. मग आपलं काम काय, फक्त कार्यकर्त्यांचं महायुतीच्या, की आपल्याला जोही उमेदवार मिळेल महायुतीचाच मिळेल, पण जोही उमेदवार असेल त्याला पुऱ्या ताकदने मोदीजींना पुन्हा 3 व 3ऱ्या टर्म मध्ये पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि या देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन बनवायसाठी
आणि जगामध्ये विश्वगुरु हा देश असलाच पाहिजे 2029 पर्यंत, हे स्वप्न जे आपण लहानपणापासून पाहतो ते पूर्ण करण्यासाठी इथला खासदार जो आहे कोणत्याही प्रकारचे मतभेद मनभेद न ठेवता इथला खासदार महायुतीचे नेते जे उमेदवार देईल तो आपला खासदार असेल. त्यामुळे तो खासदार आपल्याला द्यायचाच आहे, कारण मोदीजींची गॅरंटी आहे. आज मोदीजींनी देशामध्ये गॅरंटी दिली. 30 स्टेटचं आपण इलेक्शन बघितलं, मोदीजींच्या नावावर इलेक्शन झालं. 3 स्टेटमध्ये मोदीजींनी मेरी गॅरंटी आहे, मैं हे करूंगा, केलं. आता आपण सुद्धा गॅरंटी मोदीजींना द्यायला पाहिजे की आमची ही महायुतीच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची एक गॅरंटी आहे की इथले दोन्ही खासदार, एक बुलढाण्याचा आणि एक रावेरचा, हा आम्ही तुमच्या सोबत दिल्लीमध्ये देणार. द्यायची की नाही गॅरंटी आपल्याला? जरा जोरात सांगितलं तर मग आपला खासदार द्यायचाच आहे 100%. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण हे आजचं नियोजन केलेलं आहे. आज सगळं मला आनंद आहे की सकाळपासून मी सगळ्यांशी भेटतो. आपले सगळे याच्यावर सगळे कार्यकर्ते, सगळे पक्षाचे, सगळे महायुतीचे घटक पक्षाचे एकत्रितपणे दिसत आहेत, गप्पा गोष्टी करतायत आणि चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज एक प्रवास आपला जो आहे महायुतीचा, हा देशाच्या विकासासाठी आणि महायुतीच्या या लोकसभेतल्या विजयासाठी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी हा आपला प्रवास आजपासून चालू झालेला. आणि म्हणून याचा पुढचा टप्पा आपण घेतोय की आपल्या जिल्ह्याचा मेळावा होतोय. त्यानंतर आपण येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही पुन्हा नियोजन करू आणि मंडल म्हणजे तालुक्यावाईज, शासकीय तालुका म्हणजे 13 तालुके आपल्या 13 तालुक्याचे 13 महायुतीचे मेळावे आपण 8 दिवसामध्ये आपण ते पण घेणार आहे, जेणेकरून अजून कार्यकर्ते आपले एकत्र आले पाहिजे. आणि त्यानंतर 3ऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आपण बूथ स्तरापर्यंत जायचं आहे. बूथ स्तरावर त्या त्या गावामध्ये जे आपले छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, जे सगळ्यात महत्वाचे आहे, जो बूथचा अध्यक्ष असतो, जो कार्यकर्ता असतो, तो आपल्यापेक्षाही अतिशय निवडून जिंकून देणारा महत्वाचा कार्यकर्ता. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांची सुद्धा बैठकी ज्या आहेत ह्या महायुतीच्या आपण 3ऱ्या टप्प्यामध्ये घेतोय की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक बघा, नेते स्टेजवर बसलेले आहेत आणि आपण आलेले सगळे नेतेच आहोत. आपापल्या भागातला आपण चेहरा आहे, आपापल्या भागात आपल्याला लोक मानतात, परंतु खऱ्या अर्थानं युद्ध लढल्या जाते हे बूथवर. आणि तो बूथचा अध्यक्ष जो आहे तो आणि त्याची टीम हीच खरी वॉरियर आहे. आपण फक्त पाठीशी उभं राहतो, पण खरा जमिनीवर आणि त्या दिवशी नव्हे तर त्या पूर्ण 15-20 दिवसात नव्हे तर त्याही पूर्वी लोकांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारा कार्यकर्ता जर कोणी असेल तर तो बूथचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून बूथच्या कार्यकर्त्याचा सन्मान हा आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून त्याही कार्यकर्त्यांचं मनोमिलन म्हटल्यापेक्षा त्यांचेही महायुतीचे मेळावे हे भविष्यामध्ये घेऊन एक चांगल्या प्रकारची रचना करून एक मोठा विजय, की जो मागच्या वेळेस होता त्याही पेक्षा मोठा विजय, कारण आता 2च होते मागच्या वेळेस, आता दोघंही सोबत आहेत. त्यामुळे विजय कसा असावा, आता शिंदे साहेबांचा विजय कसा असावा, आता दुप्पट विजय असला पाहिजे. कारण दोन्ही नेते जे आहेत, जे मागच्या वेळेस लढले ते आता एकत्रितपणे आपल्या महायुतीमध्ये आहेत. दोन्ही पैलवान एकत्र आहे आणि आम्ही लंगोटी घालून तयारच आहे तुमच्या मागे मागे. त्यामुळे तुमच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू आणि या खासदारांनी आम्ही रावेरचे सुद्धा आम्हाला पुढे सांगतील, पुढे आम्ही त्याचं नियोजन करतोय. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. विकासाच्या बाबतीत मी बोलणार नाही, खूप वेळ जाईल, त्यामुळे वेळ आज घ्यायचा नाही. पण विकासाच्या बाबतीत तुम्ही बघितलेलं आहे, आज जेवढा तेज गतीनं विकास या देशामध्ये चाललेला आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठंच नाही. आपण 10 नंबरची असणारी इकॉनॉमी आज 3ऱ्या नंबरवर आपण पोहोचतोय आणि त्याचा लाभ हा डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांनाच होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं ते 3 बिंदूवर मोदीजींनी काम केलं. एक सुशासन, एक चांगला प्रकारचं सुशासन या देशाला दिलं की जे भ्रष्टाचार विरहित आहे. या 9-10 वर्षामध्ये आपण लोकांपर्यंत सांगू शकतो, छाती टोकपणे सांगू शकतो की एकही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या मोदीजींवर किंवा केंद्र सरकारवर नाही आहे. इतकं स्वच्छ सुशासन हे मोदीजींनी या देशाला दिलेलं आहे.
डीबीटीच्या द्वारे असेल, गरिबांपर्यंत एकही रुपयामध्ये दलाली न करता डीबीटी मार्फत प्रत्येक गरिबाच्या खात्यात पैसे टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचं काम चालू केलं. गरीब कल्याण योजना ज्या आहेत, काँग्रेस आणि मागची त्यावेळेस म्हणायची की गरिबी हटाएंगे, पण गरिबी हटली नाही, हे गब्बर झाले. परंतु मोदीजी जेव्हापासून आले त्या गरीब कल्याणच्या योजना, गरीब एजेंडा ह्या त्यांनी राबवला. कितीतरी योजना सांगता येतील, मोफत धान्यापासून, गॅसपासून, हे सगळ्या घरकुलापासून. पण कार्यकर्ता जे मिळालं त्या गावामध्ये ते सांगणार ना. पण एखाद्याला घरकुल नाही मिळालं तर त्याचा एवढा उलाव आपला कार्यकर्ता करतो की जसं काही बाकीच्याला काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे एक आपण कार्यकर्त्यांनी ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करावा. पण ज्यांना मिळालेला आहे त्या घरापर्यंत, त्या लाभार्थ्याच्या घरापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी गेलंच पाहिजे. आणि हे जे आहे हे केंद्र सरकारचं, मोदी सरकारचा लाभ तुमच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. या पद्धतीने त्यांच्यासमोर संवाद साधला. हा सगळा देश, सगळी इंडी ही आघाडी आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं षडयंत्र, विविध देशांचे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मोदीजी कसे निवडून येतील नाही या एकाच विचारामध्ये सगळ्या प्रकारचं नियोजन करतात. त्यांना भीती फक्त एकच आहे की या देशामध्ये मोदीजी पुन्हा नको. कारण मोदीजी जर पुन्हा आले तर ज्यांचे धंदे बंद झाले, जे भ्रष्टाचाराचे धंदे बंद झाले, जे अड्डे बंद झाले, पैसे कमावण्याचे धंदे बंद झाले, या लोकांची आता एवढीच चलबिचल आहे की मोदी जर आले तर कशाचे दरवाजे चालू होतील जास्तीचे, अजून जेलचे दरवाजे अजून जास्त चालू होतील. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदीजींना यावेळेस हरवायचं हा चंग त्यांनी बांधलेला. यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून, पैसा करून या सगळ्या पार्टींना पोहोचतो आहे. पण शेवटी लोकांनी ठरवलं की आएंगे तो, हे लोकांनी ठरवलं. अरे भारतीय जनता पार्टीनं कधीही एजेंडा लपवला नाही, कधीच एजेंडा लपवला नाही. जे काय मनात आहे, जे काय ओठात आहे, जे काय पोटात आहे तेच सांगितलं. मनात काही आणि पोटात काही हे असं कधीच केलं नाही. आणि म्हणून जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली तेव्हापासून मंदिर हा विषय एजेंडावर भारतीय जनता पार्टीने ठेवलेलाच होता. त्यामुळे आज त्याच्यावर हे नाही आहे की भारतीय जनता पार्टीने आता नवीन काहीतरी काढलं. होता हा एजेंडा होता. 370 कलम हे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली तेव्हापासून होतीच. नवीन एजेंडा कोणत्याही भारतीय जनता पार्टीने घेतला नाही. पण आज ज्या गोष्टीसाठी कार्यकर्त्यांनी तेव्हापासून वाट पाहिली ते सगळे विषय जवळपास मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. 22 तारखेला श्रीराम प्रभूंचं प्रतिष्ठापना जी आहे ती अयोध्येत होती. हा निश्चितपणे आनंदाचा पूर्ण भारतीयांसाठी सण आहे. कारण ते राष्ट्रीय पुढे कोणत्या समाजाचे, कोणत्या धर्माचे नाही आहे. ते आपलं संस्कृती जतन करणारे, आपलं एक प्रतिबिंब जे आहे ते जगामध्ये निर्माण करणारे श्रीराम प्रभू आहेत. ते कोणत्या समाजाचे, एका जाती धर्माचे नाही आहे. एक राष्ट्रीय पुरुष, एक राष्ट्राचा गौरव म्हणून या पुढे जगाला दिशा देणारे व्यक्तिमत्व जरी म्हटलं तरी चालेल. म्हणून श्रीराम प्रभूच्या बद्दल जेव्हा आपण 22 तारखेला कार्यक्रम घेणार आहोत, उत्सव करणार आहोत, उल्हासात करा, परंतु त्यामध्ये कुठेही आक्रमकता असता कामा नये. आध्यात्मिक पद्धतीनं करा. उल्हास करण्यामध्ये, जल्लोष करण्यामध्ये, उत्साह करण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये कुठेही नाही. परंतु त्यामध्ये कुठेतरी आक्रमकता तयार करून समाज मन विलुषित होतील, समाज मन जे आहे ते एक दुसऱ्याबद्दल खराब होतील, असं कोणतंही कृत्य महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होता कामा नये. कारण देश आता समजून चुकला की विषय आता संपले. सगळे सर्व समाज आणि धर्म सुद्धा समजून संपले की जो विषय बाहेरचा होता तो निपटला. आता गुन्ह्या गोविंदाने एका दिशेनं या संस्कृतीच्या रक्षणासाठी, या देशाच्या रक्षणासाठी आपल्याला काम करायचं. हेच प्रथम आपलं कार्य आहे. प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी, हा आपला विचार आहे. म्हणून आपल्याला जेव्हा देशासाठी काम पडेल तेव्हा आपण धर्म पाहणार नाही, आपण पक्ष पाहणार नाही, तेव्हा आपण काही पाहणार नाही. देशाचा विषय जेव्हा समोर येईल
तेव्हा महायुतीचा कार्यकर्ता हा मैदानामध्ये उतरलेला असेल आणि त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करावं. पुढचे मेळावे निश्चितपणे आपल्याला सांगण्यात येईल, त्याप्रमाणे होत राहतील. आणि म्हणून एवढंच की आपण सगळे आलात, सगळ्यांनी जेवढे बोलाले सगळे आले, जे काय राहिलेच तेही नेतेच आहेत, तेही पदाधिकारीच आहेत, तेही सन्मान्य आपले कार्यकर्तेच आहेत. पण तू आज पहिला मेळावा आहे, त्यामुळे कदाचित काही लोकांना निरोप गेला असेल, काही अपेक्षित नसतील, काही अनपेक्षित असतील. त्या सगळ्यांच्या सोबत आपण सगळ्यांनी भेट घ्याव्या. आपल्या प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर, प्रत्येक घरापर्यंत एकत्रितपणे आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधून लोकसभेची तयारी करावी आणि महायुतीचा उमेदवार हा 100% मोदीजींसाठी हात उचलणाराच असावा, एवढी सगळ्यांना विनंती करून थांबतो.